मंडळी, कारल्याची भाजी म्हटलं की सगळेच अगदी नाक मुरडतात. तर अशाच ह्या कडू कारल्याची गोड भाजी आपण तयार करणार आहोत. खूप छान रेसिपी आहे. खायला सुद्धा खूप छान लागते. तर त्यासाठी पाव किलो कारली घेतलीत, 2 मोठ्या आकाराची. स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. कापून आतील बिया काढून घ्यायच्या. कारलं कट करताना लांबट आकारामध्ये कट करायचं. बिया काढून घ्यायच्या सगळ्या व्यवस्थित, कारण आतमध्ये बी जर राहिली तर ती खूप कडू लागते. सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि लांब आकारामध्ये पातळ अशी स्लाइस करून घ्यायची. अगदी छोटे छोटे करून घ्यायचे स्लाइस. अशा प्रकारे. हे बघा, आधी अशा प्रकारे आपण याला कापून घेणार आहोत. सगळं कारलं व्यवस्थित कापून घ्यायचं. एका ताटामध्ये काढायचं. अर्धा चमचा मीठ घालायचं. छान चोळून लावायचं फोडींना आणि एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. त्याला छान पाणी सुटतं. पाणी सुटल्यामुळे काय होतं ना, थोडासा कडवटपणा कमी होतो, त्याच्यातला निघून जातो. तर मीठ घातलंय, थोडंसं चोळून मीठ लावूया आणि याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तर सोबतच आता इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या. कट करून याला मधून कापून घ्यायच्या. म्हणजे मिरच्या सुद्धा स्लाइसमध्येच अशा कापून घ्यायच्या. तुकडे करायचे आणि नंतर एक काप करायचा, म्हणजे मिरचीचे 2 भाग करायचे. अशा प्रकारे मिरची कापून घ्यायच्या. आता जवळ-जवळ मी इथं 15 ते 20 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, म्हणजे एक गड्डी जवळ-जवळ. तर हा थोडासा जाडसर ठेचून घ्यायचा. मसाले ताजे-ताजे केले की भाजीला फ्लेवर सुद्धा खूप छान येतं. तर लसूण ठेचून झालेला आहे आपला. आता थोडंसं खोबरं किसून घ्यायचं. एक छोटे पोहे खायचे 2 चमचे. इतपत आता हे अद्रक किसायच्या किसणीनेच मी किसून घेणार आहे. खूप छान आणि बारीक असं खोबरं किसलं जातं. तर मसाले आपले तयार झालेले आहेत सगळे आणि कारल्याला सुद्धा खूप छान पाणी सुटले. आता हे स्वच्छ धुवून घेऊया परत एकदा आणि नितळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून द्यायचं 5-6 मिनिटं. आता गॅस चालू करायचा. गॅसची फ्लेम मीडियम करायची. कढई ठेवायची. कढईमध्ये तेल घालायचं. तर तेल थोडंसं जास्त घालायचं. मी जवळ-जवळ 4 ते 5 पोहे खायचे चमचे तेल घातले याच्यामध्ये. 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं घालायचं, कापून घेतलेली मिरची घालायची. थोडंसं परतून घ्यायचं याला आणि याच्यामध्ये कारलं घालायचं. कारलं घातल्यानंतर सुद्धा 2 मिनिटं याला छान फ्राय करायचं. हलवून घ्यायचं व्यवस्थित. झाकण घालून बाकीचे मसाले न घालता थोडंसं झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं छान ह्याला वाफ आणायची. तोपर्यंत कारलं आपलं अर्धवट शिजलं जातं. आता पाणी याच्यामध्ये अजिबात घालायचं नाहीये, कारण ही जी भाजी आहे ती अगदी 2 ते 3 दिवस आरामात टिकते. तर 2 मिनिटं कारलं फ्राय झाल्यानंतर थोडंसं परत ह्याला हलवून घेऊया आणि याच्यामध्ये आता बाकीचे मसाले घाल. तर मसाल्यामध्ये काय घालायचं आहे, तर फक्त पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर. धने पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल. ऑप्शनल आहे. आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि जो ठेचून घेतला होता तो लसूण घालायचा. थोडीशी जागा करायची मध्ये आणि लसूण घालायचं. आता लसूण घातल्यानंतर सुद्धा मिनिटभर चांगलं फ्राय करायचं कारलं. आता लसूण नेहमी फोडणीच्या मध्यावर आल्यावरती घालायचा, कारण मग लसणाचा वास छान येतो भाजीला. त्यामुळे लसूण हा त्या भाजीमध्ये थोडासा नंतर घालायचा. तर लसूण घातल्यानंतर 2 मिनिटं छान परतून घ्यायचं. खोबरं घालायचं. आता खोबरं घातल्यानंतर आता मीठ घालायचं. खोबरं घातल्यानंतर थोडंसं हलवून घेऊ. आता चवीनुसार मीठ घालूया. तर मी इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. भाजीच्या नुसार मीठ घालायचं. आता मीठ घातल्यानंतर ना कारल्याला थोडंसं पाणी सुटतं. सोबतच लिंबू पिळून घ्यायचं. अर्ध्या लिंबूचा रस पिळलेला आहे मी इकडे. आता याला छान पाणी सुटेल. आता याच्यामध्ये घालायचा आहे थोडासा गूळ. थोडासा म्हणजे जवळ-जवळ 2 सुपारी इतका गूळ आहे हा. म्हणजे एक मोठा लिंबू एवढा. गूळ फोडून घालायचा. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण घालून याला 2 मिनिटं छान वाफ द्यायची. गूळ छान विरघळतो आणि मिठामुळं जे सुटलेलं पाणी आहे ते सुद्धा आटतं. तर 1 मिनिट झालंय आणि थोडंसं पाणी सुटले बघा. आता थोडंसं हलवून घेऊया याला. गूळ सुद्धा पूर्ण विरघळलेला नाहीये. परत ह्याला झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी आणि मिनिटाने झाकण काढून असं हलवून घ्यायचं, कारण खाली लागू शकतं गुळामुळे.
तर मिनिटभर परत झाकून ठेवूया आणि मिनिटभरानंतर बघा किती छान असं तयार झालंय. गूळसुद्धा पूर्ण विरघळलाय आणि तेल सुटले कारल्याला. अशा प्रकारे जर ही भाजी केली तर चवीला खूप छान लागते आणि 2-3 दिवस टिकते. प्रवासात सुद्धा न्यायलाही खूप छान भाजीचा ऑप्शन आहे हा. तर कारलं बघा शिजले. आता जवळ-जवळ 5 ते 6 मिनिटं मी फ्राय केले कारलं. आणि त्याच्यामध्येच हे कारलं शिजले आणि भाजीसुद्धा खूप छान झाली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.